काय झालं सुरजा? पैसे आहेत का तुझ्या ऑनलाईन? अरे नाही भाऊ, काहीच नाहीत. हॅलो, पैसे आहेत का तुझ्या ग? हॅलो, अरे पैसे लागत होतो आहेत कर. नाही होय, राहुले का पैसेच? हॅलो राहुल्या, अरे पैसे लागत होतो आहेत का बघ ना. नाही, अरे बघ ना का तिकडे आईच्या माझ्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. ज्यांना येळला पैसे दिल्यात तिचा येळला येईनच. ए बाळा, काय झालं? असं का बसलाय सूरज? ए असं का बसलाय मग? अरे काय झालं विचारतोय मी. अहो तिकडं आहे ना ऍडमिट आहे माई, पैसे लागतात त्याच्या ऑपरेशनला. सगळ्यांना पैसे मागितले मी, कोणच पैसे द्याय ना. कुणाला मागितलं पैसे तू? अहो राव, मग सगळ्यांना मागितल्यात, ज्यांना वेळेला पैसे दिले त्यांना बी मागितल्यात, कोणच देत नाही. कोणच देत नाही. मग अशीच तरी पोरांना म्हणलेलं मी, तुम्ही ना कुणाच्या करंगळी मुतणार नाही. शेवटी काही झालं ना तरी मालक मालकाच्या जागी आणि आम्ही नोकर नोकराच्या. कोण येत नाही आमच्या मदतीला धावून. बाळा, तू मला पैसे मागितलं का? मित्र मानतो ना मला? अरे हॉटेलमध्ये मी तुझा मालक आहे, बाहेर आल्यावरती मित्र आहे. बाळा, माझा मित्र अडचणीत आहे तर त्याची मदत करणं मित्र म्हणून माझं करतोय आणि मालक म्हणून माझी जबाबदारी आहे. व्यवसाय जागी मैत्री या जागी आहे. हे तुला कळायला पाहिजे. किती लागतात पैसे सांग मला, मी करतो मदत. तुझी आई काय, माझी आई काय, एकच आहे. हो सर, मी अडचणीत आहे ना एवढ्या जणांना पैसे पाठवलं, पण माझ्या अडचणीत कोणच आलं नाही. आम्ही तुम्हाला नाही ते बोललो, पण राव काय येऊ द्या. मला चांगलं कळालं या जगात ना तुम्हीच माझा एकमेव चांगलं मित्र आहे. हे बाळा, रडतोय काय? माझा पण तूच मित्र आहे. आणि तू मित्र नाही, माझ्या काळचा तर तुकडा आहेस. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा